कधी कधी वरवर दिसायला ती खुश असते. रोज उठून सकाळी कामं अगदी नित्यनियमाने करते. हे माझं कर्तव्य आहे हे समजून ती अगदी गप गुमान सगळ्यांचं सगळंच करत असते. तिला बाहेर फिरायला तितकंसं आवडत नसतं, कारण ती स्वतःमध्येच छान रमते. पण आता ती बाहेर जाण्याच्या विचारानेच मनोमन प्रफुल्लित होत असते. निदान एक वेळेच्या स्वयंपाकापासून तर सुट्टी मिळते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नवऱ्याच्या आणि कुटुंबाच्या मागे मागे करणारी ती कधीतरी दमते. नोकरी करून घर सांभाळणारी स्त्री सुद्धा तितकीच दमते. आणि हाताखाली कामाला बाई असेल तरी घरची स्त्री ही दमतेच. नमस्कार, आपण ऐकत आहात शब्दसंवाद, कथा, आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास. ऐकूया सौ श्रद्धा राणी पवार लिखित बाई का आजारी पडते. वाचन सौ श्रद्धा राणी पवार. तुम्ही माझी स्वयंपाकघर ही कथा ऐकलीच असेल. ऐकली नसेल तर वरती आय बटनवर क्लिक करून नक्की ऐका. तुम्हाला एक गंमत सांगू का? त्या दिवशी मी आणि माझ्या सासूबाई एका विषयावर बोलत होतो, तेव्हा त्या म्हणाल्या, कसं असतं ना, सगळा त्रास सुद्धा बाईनेच सहन करायचा आणि जरी गोष्टी इतरांच्या मनासारख्या झाल्या नाहीत तरी दोष हा बाईलाच दिला जातो. मला त्यांचं म्हणणं पटलं. वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा जी आपण जोपासतोय. मुलगी जन्माला आली म्हणजे तिला सगळ्यातलं सगळंच आलं पाहिजे. पूर्वी फक्त घर सांभाळण्यापुरती मर्यादित होतं, पण आता तिने चंद्रावर जावं पण स्वयंपाक करून जावं. हा फेसबुकवरचा एक जोक आहे, पण अगदी बारकाईने विचार केला की त्याचं गांभीर्य जाणवतं. तुम्ही विचार करा ना, रोज सकाळी ती उठते, 3 टाइमचा स्वयंपाक बनवते, कुटुंबाची काळजी घेते, स्वतःची काळजी घेते, स्वतःच्या स्वप्नांसाठी जगते. पण एकही दिवस तिला सुट्टी नसते. कधी कधी तिलाही वाटतं मस्त बेडवर लोळत पडावं, तिचा आवडीचा सिनेमा पाहावा. पण तिला सुट्टी मिळते केव्हा? जेव्हा ती आजारी पडते. आणि मला वाटतं बाई आजारी सुद्धा ह्याच कारणासाठी पडत असावी, जबरदस्तीच्या आरामासाठी. तेव्हा मात्र घरातले तिची छान सेवा करतात, तिला सगळं हातात आणून देतात, तिची सतत विचारपूस करतात आणि कदाचित वाट पाहत असतात की ही बाई कधी बरी होणार. कारण तिचं ते घर तिच्या नसण्यामुळे विस्कळीत झालेलं असतं. आणि ही बाई नावाची व्यक्ती सुद्धा चमत्कारिक असते. काही दिवसांनी तिला आरामही नकोसा वाटायला लागतो. घरचे किती त्रासात आहेत माझ्यामुळे, सगळ्यांचीच किती गैरसोय होते, कधी एकदा मी बरी होते आणि माझ्या कामाला लागते, हे सगळं चक्र आता तिच्या मनात चालू लागतं. आणि एके दिवशी सगळी शक्ती एकवटून ती अंथरुणातून उठते आणि हळूहळू तिच्या कर्तव्यांकडे वळते. तो काही दिवसांचा आराम तिच्यासाठी एक रिसेट बटनचं काम करतो. तिला स्वतःहून सुट्टी मागण्याची मुभाच नसते का? किंवा ती आजारी असताना घरातला पुरुष का घर सांभाळू शकत नाही? का तिला तिच्या आजारपणात सुद्धा दोषी वाटत असतं? कारण सेवा करणारी ही स्त्रीच असते हेच आपण आजवर बघत आलोय. सासू सासऱ्यांची सेवा करणारी सून ही सुद्धा स्त्रीच. आणि हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करणारी नर्स सुद्धा एक स्त्रीच असते. मी कालच एक वेब सिरीज बघितली, सिंगल पापा नावाची. नेटफ्लिक्सवर आहे. नावाप्रमाणेच त्या हिरोला सिंगल पापा बनायचं असतं आणि पूर्ण समाज त्याच्यावर हसतो. सगळ्यांना हेच वाटतं की बाळाला सांभाळणं हे माणसाचं काम नाहीये, बाळाला सांभाळायला बाईच लागते, तिच्यामध्येच ममता असते. पण हे किती चुकीचं आहे हे या सिरीजने दाखवून दिलंय. कारण आता परिस्थिती हळूहळू का होईना बदलते. जसे हॉस्पिटल्समध्ये सिस्टर सोबत आता ब्रदर्स सुद्धा रुग्णांची काळजी घेतात, तसेच आता काही घरात नवरे सुद्धा त्यांच्या बायकोची काळजी घेऊ लागलेत. कारण जिथे समानता येते तिकडे बऱ्याच गोष्टी समान असणं महत्वाचं असतं. घर म्हणजे फक्त भिंती, छप्पर आणि स्वयंपाकघर नाही. घर म्हणजे माणसं. आणि त्या माणसांची जबाबदारी फक्त एका व्यक्तीवर, तीही कायम स्त्रीवर टाकणं म्हणजे समानतेची केवळ भाषा बोलणं ठरतं.
बाई आजारी पडते कारण ती थकते. ती आजारी पडते कारण तिला थांबायची परवानगी नसते. ती आजारी पडते कारण आज नाही म्हणायचा हक्क तिला शिकवलाच नसतो. जर तिला मोकळेपणाने म्हणता आलं असतं, आज मला बरं नाहीये, आज तुम्ही पहा, तर कदाचित तिच्या शरीराला आजाराचा आधार घ्यावाच लागला नसता. पुरुष घर सांभाळू शकत नाहीत असं नाही, समाज त्यांना ते शिकवत नाही. आणि बाई सेवा करते म्हणून तीच सेवा करण्यासाठी जन्माला आलीये असंही नाहीये. पण ते आपण गृहीत धरतो. आज गरज आहे ती एका नव्या समजुतीची, जिथे सुट्टी आजारी पडल्यावर नाही थकल्यावर मिळेल, जिथे काळजी ही लिंगावर नाही तर नात्यावर ठरेल, आणि जिथे बाई आजारी का पडते या प्रश्नाचं उत्तर कारण तिला माणूस म्हणून जगायची मुभा नाही असं नसेल. कदाचित त्या दिवशी बाई आजारी कमी पडेल आणि घर जास्त निरोगी होईल. आणि तरीही आशा आहे, कारण बदल हळू असला तरी तो सुरू आहे. आज काही घरांमध्ये सुट्टी मागावी लागत नाही, ती मिळते. आज काही पुरुष मदत करतो असं नाही, तर हे माझंही काम आहे असं म्हणू लागले आहेत. आज काही मुलांना स्वयंपाक, काळजी, संवेदना ही सगळी मानवी गुण आहेत, स्त्री पुरती नाहीत हे शिकवलं जातंय. उद्या कदाचित असा दिवस येईल जिथे बाई आजारी पडून नाही तर आनंदाने थांबेल, जिथे तिची किंमत ती किती करते यावर नाही तर ती कोण आहे यावर ठरेल, आणि जिथे घर चालवण्यासाठी आजाराची गरज भासणार नाही, कारण समजूत, समानता आणि प्रेम ते घर आधीच सांभाळत असतील. आणि तो दिवस दूर नाही, आपण सगळे मिळून तो जवळ आणायचा आहे. चालेल ना? मी माझं हरपून बसले ग, मी माझं हरपून बसले ग, सखी मी माझं हरपून बसले ग, मी माझं हरपून. त्या श्वासांनी दीप कळीगत, त्या श्वासांनी दीप कळीगत, पळभर मी थरथरले ग, त्या स्पर्शाच्या हिंदोळ्यांवर, त्या स्पर्शाच्या हिंदोळ्यांवर लाजत उमलत झुलले ग, मी माझं हरपून बसले ग, मी माझं हरपून. आज बऱ्याच दिवसांनी काहीतरी गुणगुणले. आशा करते तुम्हाला आवडलं असेल. आणि तुम्हाला आजचा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्द संवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर का तुम्हाला माझा मुद्दा पटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.